Man of the match Vishal of the previous match. Sharad on strike. Sharad on strike. Harsh to bowl the first over. A good shot. Good shot here. And a single. पहिला चेंडू या ठिकाणी. थँक्यू सर. एक धाव. स्वतःच खातं या ठिकाणी खोललं जात आहे. पुन्हा एकदा बॉलर हर्ष. हो हो, चांगला चेंडू या ठिकाणी जरासा लीग स्टंपच्या बाहेर. पंच या ठिकाणी स्वैर घोषित करतात. अवांतर धाव मिळते. सन्माननीय मय मतदार संघाचे आमदार या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसतात. हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा आनंद लुटताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तर मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. दोन स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. दोन चेंडूच्या स्वर टाकल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा. स्ट्राईकला असेल या ठिकाणी शरद सॉरी संकेत. संकेत स्ट्राईक एंडला. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओहो, आको टप्प्याचा चेंडू. नो बॉल. उडवला जातो या ठिकाणी. सीमा रेषा पार. षटकार. मॅन ऑफ द मॅचचे हकदार. तर वळूया मॅच कडे. हर्ष या ठिकाणी बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय. संकेतच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी. षटकारांची हॅट्रिक. संकेत ऑन सॉंग. डीजे. पुन्हा एकदा हर्ष. हो हो, मोठा फटका. चेंडू हवेमध्ये जातोय सरळ सीमा पार. षटकार. सरळ सलग या ठिकाणी 4 षटकार ठोकल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 28 धावा. बिनबाद 28. पहिलं षटक. आक्रमक सुरुवात. हल्ला चढवलाय. संकेत बॅटची कडा लागली. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय समोर. डीप मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनंतर धाव फलक या ठिकाणी पुढे सरकताना आपल्याला दिसतोय. 29 धावा. लास्ट बॉल अजूनही शिल्लक पहिल्या ओव्हरचा. 29 धावा धाव फलकावर. संकेतच्या बॅट मधून आले या ठिकाणी 4 दमदार षटकार. लास्ट बॉल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक या ठिकाणी समाप्त होतोय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली 29 धावा. बिनबाद. डीजे. ठिकाणी पाहायला मिळतोय संकेत
डॉट चेंडू येतो या ठिकाणी पहिला चेंडू डॉट चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अजूनपर्यंत 7 चेंडूचा खेळ 29 धावा बिनबाद चांगली सुरुवात आक्रमक सुरुवात संकेतच्या पॅट मधून. हो हो चेंडू हवेमध्ये फसला फटका खाली क्षेत्ररक्षक चेंडू हेलकावण्या खातोय हवेमध्ये. दुसऱ्या क्रमांकावर आला या ठिकाणी पहिला विकेट या ठिकाणी संकेतचा. साईश या ठिकाणी भीमर नो बॉल टाकला जातोय षटकार येतोय बॅट मधून. आल्या आल्या सुरुवात करतोय षटकारांची. पोहोचले 36 धावा धावफलकावर. ओहो पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू उडवला जातो या ठिकाणी लॉंग ऑफ दिशेच्या बाहेर. षटकार पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग 2 षटकार. धावा आक्रमक सुरुवात तन्मयची. हो सलग 3रा षटकार हॅट्रिक. षटकार डीसी. धावसंख्येचा एक गडी बाद. शरद स्ट्राईक एंडला असेल. 3रं षटक हाताळणार अजय. हो आखो टप्प्याचा चेंडू उडवला जातो या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझनला षटकार येतोय बॅट मधून. जबरदस्त षटकार शरदच्या बॅट मधून. आतापर्यंत या ठिकाणी संत फलंदाजी करीत होतात परंतु आक्रमक पाहिली समोरच्या फलंदाजाची तन्मयची आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा या ठिकाणी आक्रमक व्हावं अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी पाहिला. ओहो यावेळी मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर होता कट करण्याचा प्रयत्न होता सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव समाप्त होतोय. 2 चेंडू टाकलेत 1 षटकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या या ठिकाणी 64. हो पुन्हा एकदा सकलाय लाईन चांगली ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव.
पुन्हा एकदा ऑस्टमच्या बाहेर चेंडू जातो या ठिकाणी षटकार फ्लॅट षटकार डीजे सत्कार षटकाराबरोबरच धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 70 धावा 70 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली बॅटिंग संकेतने केली 25 धावा एक दमदार सुरुवात दिली. त्याच्यानंतर तन्मय आला. तन्मयच्या बॅट मधून दमदार 4 षटकार पाहिले आणि त्याच्यानंतर शरदच्या बॅट मधून हो हो चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका या ठिकाणी येतोय. हवाई सफर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी जातोय सीमा पार षटकार 76 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. फलंदाज धावतोय एका धावेसाठी धाव पूर्ण करेल या ठिकाणी. एक तिसरं षटक समाप्त होतं. एकूण 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी 77 डीज. तन्मय 28 धावावर खेळताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी शरद 20 धावावर पहिला फटका या ठिकाणी जातोय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुभाष गोलंदाज पहिला चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. केवळ एक धाव एका धावेनंतर धावफलक या ठिकाणी पुढे सरकतोय. 78 78 धावा एक गडी बाद 78. अजूनही 5 चेंडू शिल्लक. तन्मय यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पॅटवर आदळला. त्या ठिकाणी गेलाय पॉइंटच्या दिशेनं. स्वतः या ठिकाणी यष्टीरक्षक धावतोय. लेग बायचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. एका अवांतर धावेनंतर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 79 79 धावा धाव फलकावर. एक गडी बाद 79. चांगली दमदार सुरुवात. 4 चेंडूचा अजूनही खेळ या ठिकाणी शिल्लक. चौथं शेवटचं षटक इनिंगतील. हो समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मात्र साफ नकार दिला जातोय समोरून या ठिकाणी शरद कडून माघारी परतवला जातो या ठिकाणी. आता मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. एकूण 80 धावा 3 चेंडू शिल्लक. हो मोठा फटका यावेळी जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय बॅट मधून शरदच्या. 85 85 धावा एक गडी बाद 85. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र खाली येतोय क्षेत्ररक्षक. बाद होतोय फलंदाज डीजी. एस के लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा चेंडू. मोठा फटका बॅट मधून येतो सरळ सीमारेषा पार. लांब लांब षटकार. षटकारानंतर इनिंगची समाप्ती होते. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 91. 91 धावा जिंकण्यासाठी 92 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 92 धावा.
Subhash gets only a single here. I request that audio बंद करा audio. Score moves on to 14. A big mountain to climb. ठिकाणी 19 धावा. पहिलं षटक समाप्त होतंय. धावसंख्या पोहोचली 19. 92 धावांचा पाठलाग करताना वळूया या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नाईक सर. Score just 19, chasing 92. I think they will have to bet out of their skins now. 73 more required. Need to hit every ball for 6. Manoj. Wide outside the off stump, left alone, and wide signal by the umpire. They have a big cushioning of 72 runs to defend. Misham shot, chance of a wicket, and here comes the breakthrough that they were looking for. In deep trouble now, the batting team.
A quick single, side the stumps, and up goes the finger. Another wicket here. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर शैलेश. धावसंख्या या ठिकाणी 20 धावा. 92 धावांचा पाठलाग करताना अजूनही 72 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातो या ठिकाणी डीप मध्ये. काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव मिळते. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकताना आपल्याला दिसतोय 21 धावा. 92 धावांचा पाठलाग करताना 21 धावा. अजूनही 71 धावांची आवश्यकता या ठिकाणी. मनोज हा ट्रॅकर चेंडू उडवला या ठिकाणी जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून येतोय षटकार. डीजे पुढील चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज. हो यावेळी मात्र चेंडू चांगला होता. ऑफ स्टॉम वर पडल्यानंतर काहीसा बाहेर जातोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. आपल्यासाठी एक खास या ठिकाणी कॅन्टिंग डिंग डॉंग कॅन्टिंग चांगले पदार्थ या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असतील. शाकाहारी मांसाहारी तसेच विविध डिश या ठिकाणी आपल्याला खायला मिळतील. नक्कीच जा भेट द्या. पदार्थांचा आस्वाद घ्या. डिंग डॉंग कॅन्टीन कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. तर षटक क्रमांक समाप्त होते या ठिकाणी. दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली 27. बारा चेंडू 65. 11 षटकारांची नितांत गरज या ठिकाणी. हो हो यावेळी मात्र रनआउटची संधी होती परंतु चांगला थ्रो. एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळेल. अजूनही 64 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक असतील 11 चेंडू 11 षटकारांची आवश्यकता. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू एक्स कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ एक धाव. 63 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 63 धावा. 2 चेंडू अजूनपर्यंत टाकलेत. पुन्हा एकदा गती प्रदान केली या चेंडूला. चेंडू काही काळ हवेमध्ये होता. यष्टीरक्षक त्या ठिकाणी धावला परंतु चेंडू मात्र पडला या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव नक्कीच मिळाली. एका धावेनंतर धावफलक या ठिकाणी पुढे सरकतोय 30 धावा. अजूनही 62 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी 9. पुढे समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. मोठा अपील होतोय या ठिकाणी. फेटाळलं जातोय पंचांकडून. मात्र आजच्या दिवसामध्ये दिवसभर चांगली पंचगिरी पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून. आणि रात्रीची सुद्धा या ठिकाणी डे नाईट चांगली पंचगिरी करताना इशारा येतो या ठिकाणी आउटचा.
फलंदाज पाच डीजे. तीस धावा धाव फलकावर अजूनही 62 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक शिल्लक. 6 षटकार ठोकले तर या ठिकाणी 36 धावा निघू शकतील, पण धावा पाहिजेत या ठिकाणी 62. पूर्णपणे या ठिकाणी पकड बनवली आहे. चॅम्पियन या संघानं पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. दत्तात्रेय क्रिकेट संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ग्रेट चेंडू. दीपेश. दीपेश एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला या ठिकाणी. सरळ खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली बॉलिंग दीपेशच्या बाबतीत पाहायला गेला तर या ठिकाणी सूर्या गावकर शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी 4 धावांची आवश्यकता असताना चांगला डॉट बॉल काढला. त्याच्यानंतर या ठिकाणी विजय प्राप्त केला आणि विजयाची घोडदौड मात्र या ठिकाणी कायम